अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आपण त्यामध्ये बृहदारण्यक उपनिषदातील तिसरा अध्याय आणि पाचवा आपण ब्राह्मण पाहत होतो. तर त्याचा अर्धा अर्धा भाग झाला होता आणि अर्धा भाग राहिला होता. तर मी थोडक्यात पुनरावृत्ती करून आज ते पंचम ब्राह्मण आज संपन्न करणार आहे. तेव्हा मागचा जो तिसऱ्या अध्यायातल्या पाचव्या ब्राह्मणाचा पहिला मंत्र आपण मंत्रावर आपण अभ्यास करताना आपल्याला जो आशय होता तो मी आशयापासूनच सुरू करतो की त्यानंतर ह्या याज्ञवल्क्यास कहोल नामक हा कौशितकेय ह्या कौशितिकच्या पुत्राने विचारले की हे याज्ञवल्क्य, म्हणजे पूर्वीप्रमाणे संबोधन करून त्याला अभिमुख करून त्यांनी सांगितले की जो कोणी हा साक्षात अपरोक्ष ब्रह्म आहे आणि जो सर्वांतर आत्मा आहे त्याची तुम्ही माझ्यासाठी व्याख्या करा. कारण त्याच्यामध्ये सगळ्यात आता हा जो संबंध मंत्र आहे आणि त्याच्यावर विस्ताराने जे विवेचन आहे त्याच्यामध्ये मुख्य त्या विषय जो आहे तो जो सर्वांतर आत्मा सर्वाच्या मध्ये अंतर्बाह्य असलेला जो आत्मा आहे आणि अपरोक्ष म्हणजे जो प्रत्यक्ष आहे, जो अप्रत्यक्ष नाही तर तो प्रत्यक्ष आहे आणि सर्वांमध्ये अंतर्बाह्य आहे. तर त्याची व्याख्या तुम्ही माझ्याकरता करा असं त्यांनी सांगितलंय. आणि पुढे असं म्हणतोय की ज्यास जाणल्यावर पुरुष जो आहे तो बंधनापासून मुक्त होऊन जातो. याज्ञवल्क्याने सांगितलं, त्याचं उत्तर याज्ञवल्क्याने सांगितलं. अगदी एकच वाक्य म्हणाला याज्ञवल्क्य, हा जो काही आहे तो तुमचा आत्मा आहे. हे जे तुम्ही विचारताय किंवा तो सर्वत्र अंतरात्मा जो सर्वव्याप्त आहे आणि जो अविनाशी तत्व आहे आणि त्याला जाणल्यावर मनुष्य जो आहे तो सगळ्या सगळ्या बंधनापासून मुक्त होतो, तो कोणता आहे? याज्ञवल्क्याने एकच उत्तर दिलं की हा तुमचा आत्मा आहे. तेव्हा त्याचा प्रश्न आणखीनच तीव्र झाला की येथे प्रश्न असा होतो की उशस्थ आणि कहोल हे दोन आहेत. या दोघांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यामुळे हे दोघे ह्या दोघं असं म्हणाले की मग एकच आत्म्याच्या विषयामध्ये आम्ही विचारले अथवा समान लक्षणाचे भिन्न आत्म्याच्या विषयामध्ये विचारले. तर भिन्न उत्तर देताना म्हटले की विभिन्न विषयामध्ये मांडणेच उत्तम आहे, कारण की प्रश्नामध्ये मांडणेच उत्तम आहे. म्हणजे त्या ठिकाणी गृहीत धरणं उत्तम आहे, कारण की प्रश्नामध्ये पुनरुक्तीचा दोष न येणे उचित असल्यामुळे जर उशस्थ आणि कहोल या दोघांच्या प्रश्नाला एकच आत्मा दाखवणे अभिष्ट होत असेल तर त्याचे ज्ञान तर एकच प्रश्नाने झाले असते. मग या विषयात दुसरा प्रश्न करणं निरर्थकच आहे. जर एकच प्रश्नाचं उत्तर आहे तर दोन प्रश्न विचारण्याची काय आवश्यकता आहे? आणि ह्या वाक्याची अर्थवाद रूपता मानली जाऊ शकत नाही. म्हणून हे क्षेत्रज्ञ आणि परमात्म संज्ञक भिन्न भिन्न आत्माच आहेत अशा प्रकारे कोणी कोणी विज्ञान त्याची व्याख्या करतात. आता काही विद्वानांना ती भिन्न भिन्न आत्मा आहेत असं वाटतं आणि जे ब्रह्मवेत्ते आहेत ते मात्र म्हणतात की आत्मतत्व हे एकच आहे. त्यामुळे एक आहेत का दोन आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि त्यामुळे काही विद्वान तशी व्याख्या करतात, कारण की तुमची अशी प्रतिज्ञा की तुम्ही अशी प्रतिज्ञा केली, अर्थात उत्तरामध्ये अशी प्रतिज्ञा केली आहे की हा तुमचा आत्मा आहे, हा जो आहे तो तुमचा आत्मा आहे आणि एकच देहेंद्रिय संघाचा दोन आत्मा होणे हे संभवच नाही. कारण की एक देहेंद्रिय संघात एकच आत्म्याने आत्मवान होतो. उशस्ताचा आत्मा अन्य असेल आणि कहोलचा आत्मा अन्य असेल तर त्याच्यामध्ये जातीतः भेद नाही, भेद होऊ शकत नाही. कारण की या दोघांचे अगौणत्व मुख्यत्व आणि आत्मत्व आणि सर्वांतरत्व ह्या सगळ्या ज्या काही लक्षणं आहेत ते उपपन्न होऊ शकत नाही. जर दोघांपैकी एक ब्रह्म मुख्य आहे तर दुसऱ्याचा गौण होणे अवश्याम्भिवी असते. अशा प्रकारे त्याचे हे आत्मत्व आणि सर्वांतरत्व देखील होऊ शकत नाही. कारण की त्या पदार्थामध्ये विरुद्धता असते. अभिप्राय असा आहे की जर एक सर्वांतर ब्रह्म आत्मा मुख्य असेल तर दुसऱ्याचे अवश्य असर्वांतर अनात्माने अमुख्य होणे हे झाले पाहिजे. म्हणून एकाचाच काही विशेष विवक्षतेने ह्या दोन वेळेस श्रवण झाले आहे का? आणि जी गोष्ट दुसऱ्या प्रश्नांतरामध्ये पूर्व प्रश्नाच्या समान सांगितली आहे आणि तितकेच पहिल्यांदाही देखील त्या प्रश्नाचा अनुवाद असतो. कारण की काही विशेषता दाखवायची असेल जी आता दाखवली गेली नाही तर ती विशेषता काय आहे? म्हणजे आपण दोन दोन व्यक्तीच्या आत्म्यात जेव्हा विचार करतो तेव्हा एकाचा विशेष असेल तर दुसऱ्याचा अविशेष आहे, एकाचा प्रमुख असेल तर दुसऱ्याचा गौण आहे.
अशा प्रकारची या ठिकाणी शंका व्यक्त केली जात आहे. तर या ठिकाणी असं दाखवले जात आहे की पूर्व प्रश्नामध्ये ज्याचा या प्रयोजकासहित बंध दाखवला आहे तो देहेंद्रियाच्या व्यतिरिक्त आत्मा हा भिन्न आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये त्याच्या आत्म्याच्या क्षुधादी संसार धर्माच्या पलीकडे होणे ही विशेषता दाखवली आहे. त्या विशेषतेचे संन्यासपूर्वक ज्ञान होऊन पुरुष जो आहे तो पूर्वोक्त बंधनाने मुक्त होऊन जातो. आणि म्हणून एष आत्मा या वाक्यामध्ये हे दोन्ही प्रश्न आणि उत्तराची समर्थनाच करता येते. म्हणजे या ठिकाणी तिथे म्हणजे गुरु सांगतात की दोन्हीमध्ये आत्मा जरी भिन्न दिसत असला तरी तो लक्षणाने आणि तत्वतः तो एकच आहे. त्यामुळे ते भिन्न समजू नये असं यांचं म्हणणं आहे. अस्तित्व जे आहे ते सगळीकडे सारखंच असतं. फक्त वरचा देह किंवा त्यांनी धारण केलेली प्रकृतीमध्ये भेद आहे, आत्म्यात भेद नाही, हा सिद्धांत ते सांगतात. हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा अशी शंका व्यक्त केली की एकाच आत्म्यातील त्या क्षुधादीच्या पूर्वी आणि त्याचे युक्त होणे हे विरुद्ध धर्म समाज तो आहे का? कारण या ठिकाणी हेही सांगितलं की दुसरा जो आत्मा आहे त्याला क्षुधा तृषा असे प्राणधर्म आहेत आणि पहिल्या आत्म्याला कुठल्याही प्रकारचा क्षुधा आणि तृषा ही पीडित करत नाही. त्यामुळे हे दोन भिन्न झाले नाही का, असा प्रश्न ही अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तर त्याच्यावर समाधान करताना अशी सांगितलं ही अशी गोष्ट नाहीये. कारण की याचा तर परिहार केला गेला आहे, याचं याचं निराकरण केलेलं आहे की हे जे काही तुम्हाला दिसतं की त्याला क्षुधा आहे तृषा आहे आणि त्यामुळे तो शुद्ध आत्म्यापेक्षा भिन्न आहे, तर हे जे म्हटलेलं आहे तर त्याचाच परिहार करण्याकरता आपण ज्ञानाची प्राप्ती करण्याकरता याची चर्चा करतोय की ते जे काही आहे ती जी भूक आहे, तहान आहे आणि कामना आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळे आलेल्या आहेत तर संसाराशी प्रकृतीशी जीव जगताची त्यांनी आसक्ती केल्यामुळे ते भिन्न दिसतात. पण ते असत नाही. असणं आणि दिसण्यातला मोठा फरक इथे आहे. तर जिथे जे दिसतं तो जीवभाव आहे, जीवात्मा आहे आणि जो असतो तो शुद्ध बुद्ध आत्मा असतो. तेव्हा त्यांचे जे हे संसारित्व नामरूपात्मक विकाररूप जे देहेंद्र संघात आहे त्या उपाधी भेदाच्या संपर्काने होणारे ही अंतिमात्र आहे. आणि विरुद्धत्वाची जी काही श्रुतीच्या व्याख्याचे प्रसंगामध्ये देखील ही गोष्ट सांगितली आहे की ज्या प्रकारे की रज्जू शुक्ती आणि आकाश हे तीन त्यांनी दृष्टांत दिलेले. तर रज्जूमध्ये ही रौप्य दिसते आहे, रज्जूवर सर्प दिसतोय, शुक्तीमध्ये रौप्य म्हणजे चांदी दिसते आणि आकाशामध्ये काळे असलेले ढग दिसत आहेत. तेव्हा ती त्या सर्व वस्तूचा तिथे आरोप झालेला आहे. सर्प रजत हे मलिन होत असतात, आकाश आणि आकाशादीच असतात. अशा सर्व प्रकारचे विरुद्ध धर्म समवायी होण्यासाठी कोणताही विरोध नसतो. कारण तो बाहेरून आलेली गोष्ट आहे आणि त्या त्या वस्तूचा त्याच्यावर आरोप केलेला आहे. म्हणून ती मूळ जी वस्तू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद, नामरूपादी उपाधीचा भेद हा स्वीकारता येणार नाही. त्यावर शंका असं विचारतात की परंतु नामरूप उपाधीची सत्ता स्वीकार करण्यावर तर एकच अद्वितीय ब्रह्म आहे आणि इथे नाना असं काहीच नाही. तेव्हा या श्रुतीशी विरोध होईल असं म्हटलं तर त्यामुळे कारण श्रुती वर्णन करते जीवात्म्याचं आणि मग त्याच्यामध्ये त्याची जन्म मृत्यूचं चक्र आणि त्याचं ऊर्ध्वपतन किंवा अधःपतन होतं. तर हे मग मग कोणाचं होतं जर तो सर्वत्र एकच असेल तर. तर ह्या ठिकाणी श्रुतीच जर त्या आत्मतत्वाबद्दल असं सांगते आणि श्रुतीच जर जीवात्म्याबद्दल सांगते तर तो परस्पर विरुद्ध आहे का असा प्रश्न आहे. त्याच्यावर समाधान व्यक्त करताना सांगितलं की नाही, असं नाही. इथे शंका तर जल आणि फेसाच्या दृष्टांताचे आणि मृत्तिकादीच्या दृष्टांताने परिहार केला. त्या समयी श्रुतीचे अनुसरण करणाऱ्या या पुरुषोद्धारा अन्य रूपाने निरूपण केल्या जाणाऱ्याचे नाम आणि रूप हे परमार्थ दृष्टीने मृत्तिकादीचा विकासाच्या समानच आहे. परमात्म तत्वाने वस्तुतः कोणताही भिन्न पदार्थ राहतच नाही. तेव्हा त्याच्या दृष्टीच्या तुलनेत एकच अद्वितीय आहे. तुलनेनेच फायदा झाला तर एकच अद्वितीय असा हा परमार्थ दृष्टीचा बोध जो आहे तो होत असतो. परंतु ज्या समय रज्जू शुक्ती आणि आकाश इत्यादीच्या स्वरूपाचे ही समानता होण्यास देखील अस्पर्श स्वभाव असणारा होऊन आपल्या निजरूपाने विद्यमान राहताना देखील ब्रह्मच्या स्वरूपाचे स्वाभाविक हे अविद्येचे कारण हे नामरूपजनित देहेंद्रिय रूप हे उपाधीच्या पेक्षाही भिन्न करून निश्चय केला जाऊ शकत नाही. आणि स्वभावताच नामरूप उपाधीची दृष्टी ही राहतच असते. त्या समयी हे ब्रह्मपासून भिन्न वस्तूच्या
सत्तेशी संबंध राखणारे सर्व व्यवहार तिथे राहत असतात. आणि मग हे जे भेदकृत मिथ्या व्यवहार असतात, तर त्या ज्यांच्या दृष्टीमध्ये ब्रह्मतत्वात भिन्न वस्तू असतात आणि ज्यांच्या दृष्टीमध्ये ते होत नाही, तर त्या दोघांच्याही मध्ये ते राहत आहेत. परंतु जो परमार्थवादी असतो तो कोणती वस्तू तत्वता असते आणि कोणती तत्वता नसते ह्याचे त्याचा विवेक असतो. आणि अशा प्रकारे श्रुतीच्या अनुसार वस्तूचे निरूपण केल्या जाण्यावर हाच निश्चय करण्यात येतो की संपूर्ण व्यवहाराने रहित असा हा एकमेव अद्वितीय ब्रह्मच आहे आणि असे हे ब्रह्मच सत्य आहे. त्याकरता त्याचा व्यवहार राहण्यात कोणतीही विरोध नाही. व्यवहार हा प्रकृतीमध्ये आहे आणि त्याचं जे एकमेव अद्वितीयत्व आणि निर्विकारत्व, निर्गुणत्व हे जे काही आहे ते त्याचं तत्वस्वरूपाचं वर्णन आहे. आणि बाह्य स्वरूपामध्ये त्याचा संपर्क प्रकृतीशी झाल्यामुळे त्यांचा परस्परांशी हा विरोध हा फक्त भासमान आहे, परंतु प्रत्यक्ष तो कोणताही विरोध नाही. तेव्हा आम्ही परमार्थ निश्चयाची निष्ठेमध्ये कोणत्या तरी अन्य वस्तूची सत्ता आपण स्वीकारच करू शकत नाही. सत्ता ही एकच असते आणि सत्ता ही ब्रह्मतत्वाचीच आहे. तर जसं की एकही अद्वितीय ब्रह्म आहे आणि एक अंतर्बाह्य शून्य आहे इत्यादी श्रुतीपासून सिद्ध होत असते. आणि नामरूप व्यवहारच्या काळामध्ये अविवेकाच्या दृष्टीमध्ये देखील क्रियाकारक आणि फलादीच्या संबंधी हा सम्यक व्यवहार होऊ शकत नाही. कारण व्यवहार करताना प्रकृतीमधला भेदाचा संबंध येतो. त्यामुळे व्यवहारामध्ये भेद आहे, व्यवहारामध्ये भिन्नता आहे, व्यवहारामध्ये साम्य हे तत्व येऊ शकत नाही. परंतु ज्यावेळेस आत्मज्ञानाचा अभ्यास केला तेव्हा आत्मज्ञानामध्ये कुठल्याही वर्णाश्रम नाही, कुठल्याही प्रकारचा भेद नाही, विषमता नाहीये, हे समजणं आवश्यक आहे. त्यामुळे या फलादीच्या संबंधी सम्यक व्यवहार होऊ शकत नाही असा प्रतिषेध केला सुद्धा जात नाही. म्हणून शास्त्रीय आणि लौकिक सर्वच व्यवहार ज्ञान आणि अज्ञानाच्या अपेक्षेने आहे. त्यामुळे यामध्ये विरोधाची काही शंका होऊ शकत नाही. परमार्थ आणि समव्यवहारकृत व्यवहार तर सर्वच वादीच्यासाठी अपरिहार्य आहे. आता पारमार्थिक आत्मस्वरूपाच्या अपेक्षेने पुन्हा प्रश्न केला जात आहे की हे याज्ञवल्क्य, हे सर्वांतर आत्मतत्व कोणतासा आहे, कसा आहे तो? यावर याज्ञवल्क्याने सांगितले की जो अशना पिपासा, अशनाची इच्छा अशनाची असते, अशनया असते आणि पिण्याची पिपासा त्या अशनयाचा आणि पिपासाचे जे अतिक्रमण त्या आत्मतत्वावर झाल्यासारखे भासते, त्या प्रकारे याच्या पुढील संबंध येतो की अविवेकी पुरुष हा आकाशास तलमलादी युक्त म्हणजे मलिन झालेला आकाश समजतो. अविवेकी माणसाच्या बाबतीत तरी देखील वस्तुतः ते त्याच्यापासून अस्पृश्य स्वभाव असणारा पुण्याने त्याच्या तलमलास अतिक्रमण केले जात असते. अशा प्रकारे जर मूळ लोक म्हणाले की मी भुकेलेला आहे, मी तहानलेला आहे असे मानून ब्रह्मतत्वास भूक आणि तृषेने युक्त समजत असतील, तरी देखील त्याच्यापासून असंश्लिष्ट स्वभाववाला होण्याच्या कारणाने तो परमार्थतः त्याचे अतिक्रमणच केले गेलेले होते. आणि या विषयात तो लोकदुःखाने लिप्त होत नाही आणि त्यापासून तो अत्यंत अलिप्त आणि बाह्य असतो अशी श्रुती देखील ही सांगते. तेव्हा तात्पर्य असं आहे की तो अविद्वान पुरुषाद्वारे आरोपित दुःखाने लिप्त होत नाही. एक प्राणाचे धर्म होण्याच्या कारणाने अशनया आणि पिपासा या पदांचा समास केला गेलेला आहे. शोकम मोह यामध्ये शोक हा काम आहे आणि इष्टवस्तूसाठी चिंतन करण्यासाठी जो अमरण खेद आहे तो तृष्णा विभूत आणि पुरुषाच्या कामाचे बीज असते. कारण की त्याच्यापासूनच काम उत्तेजित होत असते. मोह विपरीत प्रतीतीने होणारा अविवेक म्हणजे भ्रम असतो आणि हेच समस्त अनर्थांची उत्पत्तीची ही बीजभूत अविद्या आहे. शोक आणि मोह कार्य हे भिन्नच आहे. या कारणाने यांच्या समान केल्या जाणार नाही. या दोघांचं अधिकरण हे मन आहे आणि यांना आणि शरीर यांचे अधिकरण आहे त्या जरा आणि मृत्यूस देखील आत्मा अतिक्रमण केलेला आहे. जरा हा देहेंद्रियाच्या संघाचा विपरिणाम आहे आणि अंगावर सुरकुत्या पडणे, केस पिकणे इत्यादी याचे जे चिन्ह आहेत आणि मृत्यू शरीराचा विच्छेद आणि विपरिणामाचा अंत असतो. त्या शरीररूप अधिकरणवाला जरा मृत्यूचे तो अतिक्रमण केला गेलेला आहे. हे जे प्राण मन आणि शरीर रूप अधिकरण रूपवाले आणि प्राण्यात दिवस आणि रात्र आणि समुद्राच्या लाटा ज्या समान निरंतर राहणारे हे क्षुधादी धर्म असतात आणि तेच प्राण्यात संसार या नावाने ओळखले जात असतात. अशा प्रकारे त्याचं हे विवेचन
परंतु जो दृष्टीचा दृष्टा आहे, आता ही संकल्पना आपण मागच्या वेळेस पाहिली की जो दृष्टीचा दृष्टा आहे इत्यादी लक्षणवाला जो असतो तो साक्षात अव्यवहित आणि अपरोक्ष अगौण सर्वांतर ब्रह्मस घेऊन तो स्थावरपर्यंत समस्त भूतांचा तो एकमेव अद्वितीय आत्माच आहे आणि तो मेघादी मलाने आकाशाच्या समान कधी संसार धर्माने स्पर्श केला जात नाही. त्या ह्या आत्मस्वरूपास हा संपूर्ण सर्वदा संसार धर्माने रहित आणि नित्यतृप्त परब्रह्म मी आहे असे जाणून ब्राह्मण लोक, कारण की युत्थान अर्थाने संन्यासामध्ये ब्राह्मणाचाच अधिकार आहे, या कारणाने येथे ब्राह्मण पद ग्रहण केले गेले आहे. व्युत्थान विपरीत भावाने उत्थान करून कुठून उत्थान करतील त्यावर दाखवत आहेत की पुत्रेषणा, पुत्राच्या साठी जी ऐषणा इच्छा होत असते त्यास पुत्रेषणा म्हणतात. आणि मी पुत्राच्या द्वारे हे लोक जिंकून घेईन त्या कारणाने लोकजयाच्या साधनाने पुत्राच्या प्रती जी इच्छा होत असते ती पुत्रेषणा म्हणतात. तेथे ऐषणाने स्त्री प्रतिग्रह नक्कीच होत असतो. भाव असा आहे की स्त्री संग्रह न करता आणि वित्तेषणा उत्थान करून कर्माचे साधनभूत गौ इत्यादी मनुष्य वित्तास ह्या भावाने ग्रहण करावे की मी पितृलोकावर विजय प्राप्त करेन आणि विद्या संयुक्त कर्माने देवलोक अथवा केवळ हिरण्यगर्भ विद्या ह्याच्या रूपाने दैववित्ताने देवलोक प्राप्त होत असतात. ह्याचे नावच वित्तेषण आहे. ही सगळी ईशणेचाच भाग आहे. मग ती पुत्रेक्षणा असो किंवा वित्तेषणा असतो आणि त्या सगळ्या ईशणाने आज मानव विश्व सगळं भरलेलं आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ईशणा ज्या आहेत ना त्याच तुम्हाला आत्मतत्व प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे. कोणाकोणाचं मत तर असं आहे की दैववित्ताने तरी व्युत्थान होतच नाही, कारण की त्याच्या बलाने तर व्युत्थान हे होत असते हे. परंतु हे ठीक आहे, कारण की एतवात्वई काम या कीर्तीद्वारा त्या दैववित्ताच्या ईशणेने मध्येच अध्ययन केले गेले आहे. आणि हिरण्यगर्भादी देवता विषयी विद्याच ही दैववित्त सांगितली आहे, कारण की तो देवलोक सुद्धा हा प्राप्तीचा हेतू आहेच आहे. निरुपाधिक प्रज्ञान या धनाविषयी ब्रह्मविद्या देवलोकांच्या प्राप्तीचा हेतू आहे. निरुपाधिक प्रज्ञान धनाविषयी ब्रह्मविद्या लोकांच्या प्राप्तीचा हेतू नाही. जसे की म्हणून हे सर्व होऊन गेले आणि तो ह्यांचा आत्माच होऊन जात असतो इत्यादी श्रुतीने प्रमाणित केलेले आहे. आणि युद्धात देखील हे ब्रह्मविद्येचेच फलाने होत असतो, कारण की या विषयामध्ये त्या या आत्म्यास जाणून असे विशेष वाक्य आपण म्हणतो. म्हणून ऐषणेच्या विषयभूत या तीनही अनात्म लोकप्राप्तीच्या साधनाने युद्धान करून निश्चितच इतकेच काम आहे की या श्रुतीच्या अनुसार ऐषणा तर कामच आहे आणि कामाचेच नाम आहे. तात्पर्य असं आहे की अनात्म लोकांच्या या प्राप्तीच्या या विविध साधनामध्ये तृष्णा न करता भिक्षाचर्य भिक्षाचर्या करत असतात. म्हणजे संन्यासाचा वैशिष्ट्य काय आहे तर तो निष्काम होऊन भिक्षाचर्या करत असतो. साधन संबंधी सर्व इच्छा फलेच्याच आहेत. आणि या कारणाने श्रुती अशी व्याख्या करत आहे की एकच ऐषणा आहे. कशा प्रकारे जी पण पुत्रेषणा किंवा वित्तेषणा आहे तीच तीच एकमेकाच्या जी अभिव्यक्ती आहे, कारण की दृष्टफलामध्ये साधन होण्याच्या समान. आणि जी वित्तेषणा असते तीच लोकेषणा असते, कारण की ती फलांच्या साठीच असते. सर्व लोक ही फलरूप प्रयोजनांनी प्रेरित होऊन सर्व साधनांचा स्वीकार करत असतात. आणि म्हणून एकच ऐषणा असते. ती जी ऐषणा आहे ती म्हणजे लोकेषणा आहे आणि त्याच्या साधनांच्या शिवाय संपादन केल्या जाऊ शकत नाही. कारण की अशा प्रकारे साध्य साधन भेदाने या दोनही ऐषणाच आहेत. आणि म्हणून ब्रह्मवेत्याच्यासाठी कर्म आणि कर्माचे साधन हे दोन्हीही नसते. म्हणून जो पूर्ववर्ती ब्राह्मण होते ते संपूर्ण कर्म आणि देवपित्र व मनुष्य संबंधी कर्म केले जात असतात. जसे की मनुष्यासाठी निमित्त पितरांच्या साठी प्राचीनवित आणि देवाच्या साठी उपवीत आहे. तृप्तीने ज्ञान होत असतं. म्हणून आपण पूर्ववर्ती ब्राह्मण ब्रह्मविद्याचे लोक जे आहेत ते कर्म आणि कर्माचे साधन हे यज्ञोपविताच्या उत्थान करून परमहंस परिप्राजा भावास हा प्राप्त होऊन भिक्षाचर्या करत असतो. म्हणजे भिक्षेच्या साठी फिरणे म्हणजे भिक्षाचर्या आहे. जो केवळ ह्या आश्रम मात्रामध्ये राहण्याचे ते जीवनाचे साधन आणि संन्यासाचे अभिव्यंजक आहे. त्या त्रिदंडादी स्मार्थ चिन्हा त्यागून भिक्षा मागत असतात. बाह्य चिन्हाच्या रहित
व विद्वान होऊन जसे की ह्या कारणाने यती ही अलिंग धर्मज्ञ अव्यक्तलिंग आणि अव्यक्ताचार होत करत असतात इत्यादी स्मृतीपासून हे ज्ञात होत असते आणि परिभ्राट विवर्ण वस्त्रयुक्त मुंडित आणि अपरिग्रह होत असतो इत्यादी श्रुतीने या ह्याच्या सहित कोशास हे कापून हे यज्ञोपवितास सांगून इत्यादी व्याख्याने देखील हे ते सिद्ध करत असतात. पूर्व पक्ष म्हणतो की परंतु युद्धान करून भिक्षाचर्य करत असतात असे वर्तमानकालिक प्रयोग होण्याच्या कारणाने हा तर केवळ अर्थवाद झाला. लिंग लोटू तव्य या विधियुक्त प्रत्ययामध्ये तर येथे कोणाचे देखील श्रवण होत नसते आणि म्हणून हे केवळ अर्थवादाचे कारण ही श्रुती स्मृती विहित यज्ञोपवितादी साधनपैकी ही कोणाचाही देखील त्याग केला जात नाही. यज्ञोपवित यज्ञोपवितसाच ही अध्ययन याजन आणि यजन केले पाहिजे. परिव्राज्यामध्ये या देखील अध्ययन तर विहित आहेच आहे पण वेदांचा त्याग केल्याने शुद्रत्व प्राप्त होत असते त्या कारणाने वेदाचा त्याग मात्र करू नये असं अपस्तंभाने सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. कारण की वाणीचा त्याग करण्यास केवळ स्वाध्यायच केला पाहिजे आणि वेदांचा त्याग वेदाचे निंदा आणि कूट साक्ष मित्राचा वध आणि ग्रहित आणणं इत्यादी आणि भक्ष्यभोजन करणे हे सर्व जे आहे ते सुरापाना सन्मानाच आहेत. अशा प्रकारे वेद त्यागाविषयी दोष लावतात. वेद वेदाचा त्याग वेदाची निंदा कूटसाक्ष मित्राचा वध आणि गर्भित ही अन्न आणि भक्ष्यभोजन आहे. अशा या सहा सुरापानाच्या समानच आहेत. अशा प्रकारे वेद त्यागामध्ये दोष ऐकला गेला आहे. गुरु वृद्ध आणि अतिथी याच्यामध्ये उपासनेमध्ये होतात. जपकर्मामध्ये भोजनात आचमनात आणि स्वाध्यायात यज्ञोपवीती हे असलेच पाहिजे. अशा प्रकारे श्रुती आणि स्मृतीच्या त्या परिव्राजकांच्या धर्मामध्ये देखील ही गुरुची उपासना भोजन आणि आचमन आदी कर्मांचे हे कर्तव्य रूपाने विधान केले गेले. त्या कारणाने गुरु इत्यादीच्या उपासनेचे अंगरूप यज्ञोपविताचे विधान होण्याच्या कारणाने त्याचा परित्याग हे मानल्या जाऊ शकत नाही उचित मानल्या जाऊ शकत नाही. यद्यपि ऐशणापासून यद्यपि ह्या यद्यपि ऐशणापासून उत्थान केले पाहिजे. सर्वच कर्म आणि कर्मसाधनाचे उत्थान हे करण्याची आवश्यकता नसते. सर्वाचा परित्याग करण्यावर त्या अविहिताचे अनुष्ठान आणि यज्ञोपविताची विहिताचा परित्याग होऊन जाईल आणि अशा प्रकारे त्या विहिताचे पालन न करण्याने मात्र महान अपराधी होऊन जाईल. म्हणून यज्ञोपविताच्या त्या लिंगाचा परित्याग हा अंधपरंपरा आहे असं ते त्या ठिकाणी निवेदन केलंय. त्यावर सिद्धांत म्हणतो की ही अशी गोष्ट नाहीये कारण की यती जे आहे ते यज्ञोपवीत वेद या सर्वांचा त्याग करून द्यावा अशी प्रकारची श्रुती देखील आहे. तेव्हा याच्याशिवाय सर्व उपनिषदे हे या ठिकाणी ही आत्मज्ञान आणि आत्मा साक्षात करण्यायोग्य श्रवण करण्यायोग्य मनन करण्यायोग्य असा प्रकारचा हे आत्मतत्व आहे. अशा प्रकारे या आत्मज्ञानाचा उपक्रम केला गेला आहे आणि हे देखील प्रसिद्धच आहे की तो आत्मा कसा आहे तर तो साक्षात अपरोक्ष करण्यायोग्य साक्षात अपरोक्ष सर्वांतर आणि क्षुधादी संसार धर्माने रहित आहे. त्या प्रकारे जाणले पाहिजे. हे सर्व उपनिषदाचे तात्पर्य त्यामध्ये दिलेले आहे. हे कोणत्याही दुसऱ्या विधीचे शेषभूत मात्र नाहीये. कारण काय अर्थवाद सुद्धा नाहीये. कारण की आत्मज्ञान तर कर्तव्यच आहे आणि आत्मज्ञान क्षुधादी धर्मवाला आहे आणि आत्मा क्षुधादी धर्मवाला नाही. म्हणजे या ठिकाणी असं सांगितलंय की आत्मज्ञान प्राप्त करणं हेच आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्यामध्ये क्षुधा तृषा इत्यादी जे धर्म आहेत ते मात्र या ठिकाणी त्याग जे आहेत त्याचा विचार इथे नाहीये. पण त्यामुळे त्या साधन आणि फलाने विलक्षण समजले पाहिजे आणि म्हणून आत्म्यास त्याच्या अविलक्षण रूपाने जाणणे अविद्या आहे. ही जसे की हे ब्रह्म आणि अन्य आहे अशी प्रकारचा जो विचार केला तर मी अन्य आणि ब्रह्म अन्य आहे असं जो जाणतो तो खऱ्या अर्थाने काहीच जाणत नाही. जो तिथे नानावत पाहत असतो तो मृत्यूच्या
पासून मृत्यूस प्राप्त होत असतो. निरंतर एकरूपानेच त्याला पाहिले पाहिजे. एकच अद्वितीय ब्रह्म आहे, तो तू आहेस इत्यादी श्रुतीने त्याचे साधन आणि शुद्धादी सात संसारिक धर्माधिक धर्माच्या अतीत आत्म्यापेक्षा भिन्न असणाऱ्या त्या अविद्येच्या अंतर्गतच हे सर्व येतं. जसे की जिथे द्वैतसा होत असतो हे अन्याय, मी अन्याय अशा प्रकारचं तो जाणत असतो, तर त्या ठिकाणी तो खऱ्या अर्थाने काहीही जाणत नाही. कारण जिथे अपपर भाव झाला तिथे अविद्या आली आणि त्या ठिकाणी कोणत्याही आत्मज्ञानाचा स्पर्श होऊ शकत नाही. म्हणून हे अन्याय मी अन्याय असे जो जाणतो तो खऱ्या अर्थाने जाणतच नाही. आणि जो ह्याच्यापेक्षाही अन्य प्रकाराने जाणतो इत्यादी शेकडो श्रुतीच्या वाक्याने सिद्ध होत असतो की त्याच्याशिवाय एकच हा पुरुषार्थ एकाच पुरुषामध्ये विद्या आणि अविद्या हे बरोबर राहू शकत नाही. कारण की त्याच्यामध्ये ह्या अंधकार आणि प्रकाशाच्या समान परस्पर विरोध आहे. या कारणाने आत्मव्यक्त्याच्या क्रिया कारक आणि फलाचा भेदरूप अविद्याविषयक अधिकार पाहिली गेली नाही पाहिजे. कारण की ते मृत्यूपासून मृत्यूच प्राप्त होत असतो आणि इत्यादी रूपाने त्याची निंदा केली गेली आहे. आणि अविद्येचे विषयभूत संपूर्ण क्रिया या साधन आणि फल याच्या विपरीत आत्मविद्येद्वारे हे हेय रूपाने इष्ट आहे. व यज्ञोपवितादी साधन देखील त्या अविद्येचेच विषय आहे. आणि म्हणून जे साधन आणि फलापासून भिन्न स्वभावाला आहे त्या आत्म्याने ऐषणा भिन्न विषयिणी व विलक्षण आहे. हे साधन आणि फल दोन्हीही ऐषणाच आहेत आणि यज्ञोपवितादी आणि त्याच्यापासून साध्य धर्म देखील साधनच आहेत. आणि म्हणून म्हणून देखील ते ऐषणाच आहे. या हेतुसूचक वाक्याने हाच निश्चय केला गेला आहे की यज्ञोपवितादी साधनाने आणि त्यापासून साध्य कर्मापासून उत्थानाने विधान करणे हे अभिष्टच आहे. कारण की हे अविद्येचे विषय व ईशणारूपच आहे आणि त्यांचा त्याग करणे हेच अभिष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी ईशणा इच्छा आणि कामना हे त्या अविद्येचं कारण दाखवलेले आहे. तर त्यांचा त्याग करणे उत्थान करणे म्हणजे त्याच्यापासून मुक्त होणे हेच ते अभिष्ट आहे असं सांगितलंय. पुन्हा एकदा पूर्व पक्ष म्हणतो की परंतु उपनिषदे तर आत्मज्ञान परक आहेत. त्या कारणाने युद्धान श्रुती त्याच्या स्तुतीसाठी असून ती विधी नाहीये. युद्धान ही कोणतीच विधी नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते केवळ जे आहे ते आत्मज्ञान परक असं जी आहे ती विधान श्रुती ही त्याच्या स्तुती करताय असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती विधी नाही आणि ती स्तुती पर फक्त गायन आहे असं म्हटलेलं आहे. त्यावर सिद्धांती म्हणतो की अशी गोष्ट नाही. कारण की ज्याचा विधी करणे अभिष्ट आहे त्याचे त्याचे विज्ञानाचा आणि त्या श्रुतीने एकच करता दाखवला आहे. त्याचा करता एकच आहे. जो विधान करतो आणि जो आत्मस्वरूप होतो तो एकच आहे. आणि म्हणून त्याच्या श्रुतीने एकच करता दाखवला आहे. वेदामध्ये अकर्तव्याच्या बरोबर कर्तव्याच्या समान कर्तृक रूपाने अर्थात ते दोन्ही एकच कर्ताद्वारे कर्तव्य करतात अशा प्रकारे श्रवण होणे कधी संभव नसते. त्या प्रकारे सोम काढणे हवन करणे आणि भक्षण करणे या कर्तव्य कर्माचा सोम काढून हवन करून भक्षण करत असतात अशा या एक कर्तुक भावाने कर्तुक रूपाने विधान केले गेले आहे. त्याच प्रकारे आत्मज्ञान ऐषणायुत्थान आणि भिक्षाचर्य या कर्तव्याच्या समान कर्तृकत्वच आहे आणि ते श्रवण होणे संभव होऊ शकते. जर म्हणाल की अविद्येचा विषय आणि ऐषणारूप होण्याचे कारण हे यज्ञोपवितादी चा परित्याग तर आत्मज्ञानाच्या विधीने स्वतः प्राप्त करून घेत असतो. तर त्याच्यासाठी विधी करण्याची आवश्यकता नाही असं म्हणाल तर असं म्हणणं हे बरोबर नाहीये. कारण की ज्या प्रकारे आत्मज्ञानाच्या विधीनेच विहित उत्थानाचे आणि कर्त्याच्या द्वारे कर्तव्यत्व श्रवण होण्याने आणि देखील पुष्टी होऊन जात असते अशा प्रकारे अशी विधी केल्याने भिक्षाचर्या देखील दृढतेने होत असते. म्हणजे या ठिकाणी फार सुंदर विवेचन केलं आहे की ह्या विवेचनामध्ये अतिशय स्पष्ट सांगितलंय की कर्माच्या ठिकाणी कर्म करा कर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य करा आणि स्वतः मात्र आत्मतत्वामध्ये एकरूप व्हा. म्हणजे प्रकृतीमध्ये कार्य करते आणि आत्मतत्व जे आहे ते परमात्म तत्वामध्ये एकरूप असतं हा सिद्धांत या ठिकाणी नकळतपणे सांगितला आहे. तेव्हा हे जे सांगितलं आहे हे वर्तमानकालिक प्रयोगाने हा केवळ अर्थवाद आहे तर हे ठीक नाही. कारण की औदुंबरो युपो भवती
आणि औदुंबर उपाधी संबंधी विधीच्या समान होण्याच्या कारणाने देखील ते सर्व निर्दोष आहे. पुन्हा पूर्व पक्ष म्हणतो की व्युत्थान भिक्षाचार्य चरंती या वाक्याने संन्यासाचे विधान केले जात असते आणि संन्यासाश्रमामध्ये श्रुती स्मृतीद्वारा यज्ञोपवितादी साधन व त्रिदंडादी लिंगाचे विधान केले गेले आहे. म्हणून ऐषणा होण्यावर देखील यांना सोडून अन्य ऐषणेने देखील हे व्युत्थान केलेच पाहिजे असे जर सांगितले तर सिद्धांती म्हणतो असं अशी गोष्ट नाहीये. कारण की विज्ञानाचा जो करता आहे त्याच्याचद्वारे केल्या जाणाऱ्या या ऐषणा व्युत्थान रूप संन्यासी हे भिन्न प्रकारचे देखील संन्यास हा होणे संभव आहे. ही जी ऐषणेच्या वर उठलेले जे रूपाने संन्यास आहेत ते आत्मज्ञानाचे अंग आहेत. कारण की आत्मज्ञानाच्या विरोधीने ऐषणांचा हा परित्याग रूप आहे. कारण ऐषणानंतर अविद्येचा विषय आहे आणि उक्त संन्यासापासून भिन्न आश्रमरूप संन्यास हा ब्रह्मलोकातील फलाची प्राप्तीचा ही साधनभूत आहे. ज्याच्या विषयामध्ये यज्ञोपवितादी साधन आणि लिंगाचे विधान केले गेले आहे. आणि अन्य प्रकारच्या संन्यासामध्ये आश्रमधर्माने ईशणारूप साधनांचे ग्रहण संभव आहे. एवढ्यानेच संपूर्ण बाद होणे उचित नाही. यज्ञोपवितादी अविद्याविषयक ईशणारूप साधनांचे ग्रहण करण्याची इच्छा राहण्यावर तर या असाधनरूप फलरूप व क्षुधादी सांसारिक धर्माने रहित या आत्म्याचेच हे मी ब्रह्म आहे अशा विज्ञानाचा हा अवश्य बाधच होऊन जाईल. आणि त्यास हा बाध होणे उचित नाही. कारण की उपनिषदाचे त्या तात्पर्य त्यामध्येच हे रहस्यमय लपलेले आहे. पूर्व पक्ष म्हणतो परंतु भिक्षाचार्य चरंती ही ऐषणाची ग्रहण करणारी श्रुती तर स्वयंच त्याला बाद करत असते. जर मानले जाईल तरी देखील ऐषणेपासून उत्थानाचे हे विधान करून श्रुती ऐषणाचेच एकदेश भिक्षाचार्यच आणि ग्रहण करून घेण्याच्या कारणाने त्याच्याशी संबंध अन्य ऐषणाचे देखील ग्रहण करून घेतच असते. असं जर म्हटलं तर त्यावर सिद्धांती म्हणतो की अशी गोष्ट नाही. कारण की हवनाच्या पश्चात भोजन करण्याच्या समान भिक्षाचर्या ह्या कोणत्यातरी फलाची प्रायोगिकता ही नसते. हवनाच्या नंतर भोजन करणे देखील शेष प्रती ही आपत्ती कर्म होण्याच्या कारणाने कोणत्या तरी फलाचे प्रयोजन हे प्रयोजक नसते. आणि याच्याशिवाय संस्कार न करण्यात होणारी असल्यामुळे भिक्षाचार्य प्रयोजिका नसते. हुतेशाचे भक्षण तर पुरुषांच्या संस्काराचे हेतू देखील होत असते. परंतु भिक्षाचर्या तसे देखील नसते. कारण की नियम विधिजनित अदृष्ट देखील हे ब्रह्मवेत्यास अनिष्टच आहे. पूर्व पक्ष असा आहे की जर त्यास नियमविधी जनित अदृष्ट इष्ट नाही तर मग भिक्षाचार्याचे काय प्रयोजन आहे असे जर विचारले तर सिद्धांत म्हणाले की हे असं ठीक नाही. कारण की अन्य साधनाने तरी उत्थान करण्याचे विधान केले गेले आहे. त्यावर देखील जर तुम्ही म्हणाल की निष्क्रिय आत्मज्ञानाने सर्वनिवृत्ती तर होऊन जाईल नंतर भिक्षाचार्य हे करण्याचे काय प्रयोजन आहे तर ठीक आहे. जर असे होऊन जाईल तर आम्ही देखील त्या स्वीकार करत आहोत. संन्यासाश्रमामध्ये जो यज्ञोपवीती होऊनच अध्ययन करावे इत्यादी वचन सांगितले गेले आहे तर ते केवळ एक अविद्वान संन्यास मात्राने संबंध राखणारे आहेत आणि असं सांगून त्याचा परित्याग केला गेलाय. आणि हे देखील सांगितलंय की जर असे न मानले तर विद्वान संन्यासी संबंधी समजून घेऊ आणि आत्मज्ञानाचा बोध होऊन जाईल. जसे कोणत्या कामना नसतात जी सर्व प्रकारच्या आरंभाने शून्य आणि नमस्कार तसेच स्तुतीपासून रहित असतात. जो स्वयं अक्षीण आहे जो परंतु ज्याच्या कर्माचा क्षय होऊन गेला आहे त्यास देवगण ब्राह्मण आणि ब्रह्मवेत्ता हे मानत असतात. ही स्मृती विद्वानाच्या समस्त कर्माचा अभाव दिसून येतो आणि विद्वान लिंगरहित होत असतो. म्हणून हे लिंगरहित आणि धर्मज्ञ होत असतो इत्यादी वचन देखील हेच दाखवतात की आत्मवेत्या समस्त कर्माच्या साधनांच्या परित्याग रूप युत्थान लक्षण परमहंस परिव्राजाचा आश्रय घेतला पाहिजे. कारण की पूर्ववर्ती ब्राह्मण हे ब्रह्मज्ञ लोक हे असाधन स्वभाव असाधन फलस्वभाव या आत्म्यास जाणून लक्षण आणि साधन आणि फलस्वरूप समस्त विषयांच्यावर उठून अर्थात दृष्ट आणि अदृष्ट फल असणारे हे संपूर्ण कर्म आणि त्याचे साधनास हे सोडून भिक्षाचर्य करत असतात. आणि त्यामुळे या समयी देखील ब्राह्मण म्हणजे ब्रह्मवेत्या पांडित्य पंडित भावास हे आत्मज्ञानास पांडित्य आहे. त्यास निर्विद्य
विशेषता जाणून अर्थात आचार्य आणि शास्त्राने पूर्णतः आत्मज्ञान संपादन करून ईक्षणापासून व्युत्थान करूनच असते. कारण की ईक्षणाच्या तिरस्काराने उत्पन्न होत असते आणि ईक्षणाच्या विरुद्ध देखील असते. तेव्हा ईक्षणाचा तिरस्कार केल्याशिवाय तो आत्मज्ञान विषयक पांडित्याचा उदय होऊ शकत नाही. आणि म्हणून आत्मज्ञानाद्वारेच ईक्षणाचे उत्थान संपादित होत असते. आत्मज्ञान आणि व्युत्थान एकच करता आहे हे सूचित करण्यासाठी व्युत्थान या पदामध्ये त्वा या प्रत्ययाचे प्रयोग केले गेले आहे. आणि या कारणाने ह्या लिंगभूत श्रुतीने त्या अभिप्रायाचे आणखी देखील पुष्टी त्याला मिळत असते. म्हणून ऐषणाने उत्थान करण्याने ज्ञानबलाने तिष्ठतेस सिद्ध करण्याची इच्छा करावी. अन्य जो अनात्मज्ञ असतो त्याचे बल तर साधन आणि फलाचा आश्रय घेणेच असते. त्या बलाचा त्याग करून विद्वानाचे जे असाधन फलस्वरूप आत्मविज्ञानाचे बल असते केवळ त्यास बलभावाचाच आश्रय घेतला पाहिजे. त्यास आश्रय घेतल्याने विषय लोलूप इंद्रिय आणि त्यास आकृष्ट करून ऐषणांच्या विषयामध्ये स्थापित करण्याचे साहस करू शकत नाही. जे ज्ञानबलाने रहित असतात त्या मूर्खास इंद्रिय दृष्ट आणि अदृष्ट विषयाच्या ऐषणांनी नियुक्त करून देत असतात. आत्मज्ञानाच्या द्वारे समस्त विषय दृष्टीचा तिरस्कार करून देणे हेच बल आहे. आणि म्हणून त्या बलभावाने बांध्याने स्थित राहण्याची इच्छा करावी. आणि असे हे आत्मज्ञानाद्वारे वीर्य म्हणजे विषय दृष्टीच्या तिरस्काराचे सामर्थ्य होत असते. आणि या अन्य श्रुतीने विदित आहे की हा आत्मा बलहीना मिळू शकत नाही. ही श्रुती देखील सांगत असते की अशा प्रकारे बाल्य आणि पांडित्यास निर्विद्य निशेष आणि जाणून नंतर मुनी मनन करून, कारण मुनियोगी जो असतो समस्त अनात्म प्रत्ययाचा तिरस्कार करतो हेच ब्राह्मण म्हणजे ब्रह्मवेत्ताचे कर्तव्य आहे. आणि असे करून तो कृतकृत्य योगी होऊन जात असतो. आत्मज्ञान आणि अनात्म प्रत्ययाचा तिरस्कार त्याचे पांडित्य आणि बाल्यसंज्ञा असते हे अमौन आहे. त्याचा निशेष करून आणि अनात्म प्रत्यय तिरस्काराचे हे पर्यवसन फल मौन आहे. त्यास देखील निशेष जाणून ब्राह्मण जो आहे तो कृतकृत्य होऊन जातो. त्या सर्व ब्रह्मच आहे असा प्रत्यय होऊन जात असतो आणि तो ब्राह्मण कृतकृत्य होत असतो. यामुळे ब्राह्मण आहे त्या समयी त्यास उपचार शून्य ब्राह्मणत्व प्राप्त होऊन जात असते. त्यामध्ये श्रुती सांगते की ते कोणत्याही आचरणाने ब्राह्मण होऊ शकत असतो. तर त्याचे उत्तर असे की ज्या आचरणाने देखील युक्त हो तो असाच होईल. तात्पर्य असं आहे की कोणत्याही आचरणाने युक्त होऊन त्याने अशा लक्षणवालाच ही ब्राह्मण होत असतो. ज्या कोणत्या देखील आचरणाने हे कथन स्तुतीच्यासाठी आहे अर्थात असे सांगून जो ब्राह्मण अवस्था येते त्याची स्तुती केली जात असते. त्यामध्ये आचरणामध्ये अनादर प्रदर्शित होत नाही. आणि म्हणून या क्षुधादी रहित आत्मरूप नित्यतृप्त ब्राह्मण पदामध्ये स्थिती होण्यामध्ये भिन्न जी अविद्येच्या विषयभूत ऐषणारूप अन्य वस्तू आहेत ते आर्त विनाशी आरतीने व्याप्त होऊन स्वप्न माया आणि मरुमरीचिकाचे जलाच्या समान असते. केवळ एक आत्माच हा नित्यमुक्त आहे. तेव्हा हे सर्व ऐकून कौशतिकीय कहोल हा उपरत होऊन गेला आणि तो शांत झाला. अशा प्रकारे या बृहदारण्यक उपनिषदाच्या भाष्यातील तृतीय अध्यायातील पंचम कहोल ब्राह्मण इथे समाप्त झालेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.